Good morning, dear students. Friends, today let's start our last lesson of the syllabus 4.5, that is Festivals of Northeast India. So, come to page number 98. In previous lesson, we have seen the warming up section and how to complete wave diagram. Now, let's start the lesson Festivals of Northeast India. So friends, as you know that India is known for unity in diversity. Means in India there are number of cultures, number of languages and number of traditions are there. And it includes number of festivals also. So in this informative lesson we are going to know about the various festivals of Northeast India. विद्यार्थी मित्रांनो, या पाठामध्ये आपण नॉर्थ ईस्ट इंडियामधील म्हणजेच भारताच्या ईशान्येकडील राज्यांमध्ये जे विविध प्रकारचे सण साजरे केले जातात त्यांचं वैशिष्ट्य आपण अभ्यासणार आहोत. सो वी कॅन से दॅट धिस इज ॲन इन्फॉर्मेटिव्ह लेसन. लेट्स सी, आय एम रीडिंग फर्स्ट paragraph. Read about how different festivals are celebrated in the northeastern states of India. As I told you, की भारताच्या ईशान्येकडील राज्यात विविध सण कसे साजरे केले जातात त्याविषयी या पाठामध्ये आपल्याला माहिती मिळणार आहे. अँड लेट मी नो यू वन थिंग. नॉर्थ ईस्ट इंडिया, these regions are known as seven sisters of इंडिया. विद्यार्थी मित्रांनो, नॉर्थ ईस्ट इंडियाचा भाग जर तुम्ही बघितला भारताच्या नकाशामधला तर जी 7 राज्य आहेत यांना 7 सिस्टर्स असं म्हटलं जातं. अँड these 7 sisters includes आसाम, अरुणाचल, मणिपूर, मिझोरम, मेघालय, त्रिपुरा अँड नागालँड. या 7 राज्यांचा या नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये समावेश होत असतो. The northeast region of India, consisting of 7 states, is a place of diverse culture. Friends, this is new word for you. Diverse. Diverse means what? Of great variety. विविधता. की या भारताच्या ईशान्य भागातील जी 7 राज्य आहेत या राज्यांमध्ये अनेक प्रकारच्या संस्कृती या ठिकाणी नांदताना आपल्याला दिसतात. वेगवेगळ्या संस्कृतींचं दर्शन घडत असतं. देर इज अ डायव्हर्स कल्चर, डिफरंट टाइप्स ऑफ कल्चर. द डिफरंट कम्युनिटीज अँड ट्राईब्स सेलिब्रेट देअर युनिक फेस्टिवल्स विथ ग्रेट इन्थुझियाझम अँड जॉय. लेट्स सी अनदर न्यू वर्ड, युनिक. युनिक मीन्स वॉट? वन ऑफ इट्स काइंड और वी कॅन से मॅचलेस. किंवा युनिक म्हणजे ज्याला आपण म्हणू शकतो अनकॉमन, ज्याच्यासारखं दुसरं काही नाही, अतिशय रेअर गोष्ट. अँड इन्थुझियाझम. इन्थुझियाझम म्हणजेच काय? उत्साह, इगरनेस. लेट्स सी द मिनिंग. द डिफरंट कम्युनिटीज अँड ट्राईब्स. कम्युनिटीज म्हणजेच काय? जाती. आणि ट्राईब्स म्हणजे काय? जमाती. तर भिन्न भिन्न जाती व जमाती आपापले अनोखे सण अतिशय उत्साहात आणि आनंदात साजरे करत असतात. मेनी ऑफ देअर फेस्टिवल्स आर बेस्ड ऑन ॲग्रिकल्चर and no celebration is complete without the traditional music and dance. विद्यार्थी मित्रांनो, त्यांचे सण साजरे करण्याच्या पद्धतींविषयी या पुढच्या सेंटेन्समध्ये सांगितलेलं आहे. मेनी ऑफ देअर फेस्टिवल्स आर बेस्ड ऑन ॲग्रिकल्चर. की या 7ही राज्यांमधले जे विविध प्रकारचे सण आहेत हे मुख्यत्वे करून ॲग्रिकल्चरवर डिपेंड आहेत. ॲग्रिकल्चर म्हणजेच काय? कृषी, शेतीवर आधारित हे सण आहेत. अँड नो सेलिब्रेशन इज कम्प्लीट विदाऊट द ट्रॅडिशनल म्युझिक अँड डान्स. आणि या राज्यांमधले जे सण आहेत हे सण पारंपरिक संगीत व नृत्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. लेट्स सी नाउ नेक्स्ट पॅरेग्राफ. ब्लेस्ड विथ लश ग्रीनरी अँड द मायटी रिव्हर ब्रह्मपुत्रा, द पीपल ऑफ आसाम हॅव अ लॉट टू सेलिब्रेट. विद्यार्थी मित्रांनो, या पुढच्या पॅसेजमध्ये आसाम या राज्यामध्ये जे सण साजरे होतात यांचं महत्त्व किंवा याविषयीची माहिती आपल्याला या पॅसेजमध्ये बघायला मिळते. ब्लेस्ड विथ लश ग्रीनरी. लश ग्रीनरी म्हणजेच काय? हिरवळ. अँड मायटी रिव्हर ब्रह्मपुत्रा. मायटी म्हणजेच काय या ठिकाणी? अफाट अशी पसरलेली, विस्तृत, वी कॅन से व्हास्ट.
खरं तर मायटीचा अर्थ काय आहे? शक्तिशाली, बलवान. पण ह्या ठिकाणी मायटी म्हणजेच काय? अफाट अशी पसरलेली. मायटी इज ॲन ॲडजेक्टिव्ह. लश इज ऑल्सो ॲन ॲडजेक्टिव्ह. अँड ब्रह्मपुत्रा इज नाऊन अँड इट इज प्रॉपर नाऊन. समृद्ध, हिरवळ आणि अफाट पसरलेली ही ब्रह्मपुत्रा नदी यांचे वरदान लाभलेल्या आसामच्या लोकांकडे साजऱ्या करण्याजोग्या अनेक गोष्टी आहेत. सो बिहू इज द चीफ फेस्टिवल ऑफ दिस स्टेट. आणि बिहू हा या राज्याचा प्रमुख सण आहे. इट इज सेलिब्रेटेड बाय पीपल ऑफ ऑल रिलिजन्स, कास्ट और ट्राईब्स. सर्व धर्मांचे, जातींचे आणि जमातींचे लोक हा सण साजरा करतात. द 3 डिफरंट सेट्स ऑफ बिहू मार्क द बिगिनिंग ऑफ द हार्वेस्टिंग सीझन अँड द कम्प्लिशन ऑफ सोईंग अँड द एंड ऑफ द हार्वेस्ट सीझन. विद्यार्थी मित्रांनो, हार्वेस्ट हा शब्द आलेला आहे. कदाचित हा तुम्हाला सायन्स आणि जॉग्रफीमध्ये गेलेलाच असेल. हार्वेस्ट म्हणजे काय? सुगीचा हंगाम. म्हणजेच जेव्हा पीक शेतामध्ये पूर्णपणे तयार झालेलं असतं आणि ती कापणीची वेळ आलेली असते त्यालाच काय म्हटलं जातं? हार्वेस्ट सीझन. सो द 3 डिफरंट सेट्स ऑफ बिहू मार्क द बिगिनिंग ऑफ द हार्वेस्टिंग सीझन. बिहू हा सण 3 टप्प्यात साजरा केला जातो. पहिला जेव्हा सुगीच्या हंगामाची सुरुवात होते, मीन्स प्लांटेशन. दुसरा पेरणी पूर्ण झाल्यानंतर. आणि तिसरा सुगीचा हंगाम संपताना, म्हणजे जेव्हा पीक हातामध्ये येत असतं. द बिहू डान्स इज अ जॉयस वन परफॉर्म बाय बोथ यंग मेन अँड वुमेन अँड इज नोटेड फॉर इट्स ब्रिस्क स्टेप अँड हँड मूवमेंट. बिहू हा एक आनंददायी नृत्यप्रकार आहे. यामध्ये तरुण स्त्रिया व पुरुष दोघेही यात सहभागी होतात आणि अतिशय चपळ अशा हालचाली, ब्रिस्क मीन्स व्हॉट? क्विक मूवमेंट. Very quick steps and hand movements is a feature of this Bihu dance. Unusual instruments provide traditional music for the dance. The dhol, which is similar to a drum. The pepa, a wind instrument made from a buffalo horn, and cymbals and bamboo clapper. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बिहू डान्सच्या दरम्यान जे वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य वापरलं जात असतं, संगीत वाद्य वापरली जात असतात, त्यांची माहिती दिलेली आहे की काही वेगळ्या प्रकारची जी वाद्य वाजवून या नृत्याचे पारंपरिक संगीत निर्माण केलं जातं. उदाहरणार्थ याच्यामध्ये ढोल आहे जो ड्रमसारखा दिसतो, ड्रमसारखं वाद्य आहे. त्यानंतर पेपा हे म्हशीच्या शिंगापासून बनवलं जाणारं वायुवाद्य आहे. इट इज अ विंड इन्स्ट्रुमेंट. त्याचबरोबर झांजा आणि बांबूच्या चिपळ्या. क्लॅपर म्हणजेच काय? चिपळ्या, ज्याला आपण टाळ असं देखील म्हणत असतो. द सॉंग्स हॅव बीन हँडेड डाऊन थ्रू मेनी जनरेशन्स. हँडेड डाऊन, धिस इज अ फ्रेज. हँडेड डाऊन म्हणजेच काय? पास ऑन टू अ लॅटर जनरेशन और विच कॅन प्रोसीड फ्रॉम जनरेशन टू जनरेशन. हँडेड डाऊन म्हणजेच काय? सोपवणे. सो याची जी गाणी आहेत ती पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहेत. आणि आसाममध्ये सर्वत्र बिहूच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात आणि त्या बघायला बऱ्याच मोठ्या संख्येने पर्यटक आणि स्थानिक प्रेक्षक त्या ठिकाणी येत असतात. दिस बिहू कॉम्पिटिशन्स हेल्ड ऑल ओव्हर आसाम विच अट्रॅक्ट्स व्हिजिटर्स अँड लोकल्स अलाइक इन अ लार्ज नंबर. खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी पर्यटक हा सण आणि याचा नृत्य प्रकार बघायला येत असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासाला आपण आसाम राज्यातील सण आणि त्याची वैशिष्ट्ये अभ्यासली. पुढच्या तासाला आपण पुढील राज्यांमधील सण कसे साजरे केले जातात ते बघणार आहोत. सो फ्रेंड्स, गो थ्रू द लेसन वन्स अगेन, रीड इट अँड राईट डाऊन न्यू वर्ड्स इन युअर नोटबुक्स. थँक यू.